ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमी आहे पुढची सट्टेबाजी विषयीची। लवकरच सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता मिळणार असल्याचे संकेत मिळू लागलेत। खुद्द केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी तसं सूतोवाच केलाय। सट्टेबाजीला अधिकृत मान्यता दिल्यास गैरप्रकारांना आळा बसून अर्थव्यवस्थेला हातभार लागेल असं वक्तव्य अनुराग ठाकूर यांचं आहे। आयसीआयसीआय सिक्युरिटीज तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना अनुराग ठाकूर बोलत होते। जुगार किंवा सट्टेबाजीला अधिकृत मान्यता मिळावी अशी सूचना पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अर्धवेळ सदस्य असलेल्या निलेश शहा यांनी या कार्यक्रमात केली। त्यावर अनुराग ठाकूर यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली है। बेटिंग को लीगलाइज करने की दुनिया भर में लीगलाइज है, चाहे वो ऑस्ट्रेलिया है, इंग्लैंड है, बाकी कई देश हैं। इससे हजारों करोड़ का रेवेन्यू देश को भी आता है उसको, और उससे खेल और बाकी क्षेत्रों पर भी उसको खर्च किया जाता है। और जो एक मैच फिक्सिंग की समस्या होती है उसको भी अगर आप ट्रेंड देखेंगे अगर बैटिंग पर, तो उससे भी आपको जानकारी मिल सकती है अगर कहीं पर कुछ अनहोली तो नहीं हो रहा। देयर इज सच इशू ऑफ मैच फिक्सिंग और सच if any player is involved in game A, B, C or any other game, so that could be tracked also. It could also help those people who are keeping an eye on those players or the system which is involved into the corrupt practices. तो मुझे लगता है उसके लिए भी एक ये यूजफुल हो सकता है। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, सट्टेबाजी अधिकृत करण्यामागचा सरकारचा नेमका हेतू काय असू शकतो? ज्ञानदा, खरं तर सट्टेबाजी किंवा जुगार हे लीगल फ्रेमवर्क मध्ये आणण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या स्तरावरती चर्चा सुरू आहे। सुप्रीम कोर्टाने या संदर्भात एक फ्रेमवर्क तयार करण्यास सांगितलेलं होतं। त्याच्यानंतर लॉ कमिशननं रिपोर्ट सुद्धा तयार केलेला होता आणि केवळ सरकारमध्येच नव्हे तर अगदी विरोधी खासदार सुद्धा म्हणजे संसदेमध्ये एकदा शशी थरूर यांनी सुद्धा ही मागणी केलेली होती। आणि आता जर अर्थ राज्यमंत्री असं विधान करत असतील तर त्या दृष्टीने काही गंभीर पावलं पडतायत का असं म्हणायला वाव आहे। मुळामध्ये याची गरज का आहे? कारण ही जी इंडस्ट्री आहे ती इतकी मोठी आहे की त्याच्यातून सरकारला खूप मोठ्या प्रमाणामध्ये महसूल मिळू शकतो। म्हणजे जर आपण केवळ क्रिकेटचा विचार केला तर क्रिकेटच्या एका मॅचवरती साधारणपणे 1,500 कोटींचा सट्टा लागतो। जर आपण वर्षभरामध्ये साधारण 25 मॅचेस होत असतील असं जर गृहीत धरलं आयपीएलच्या सोडून, तरी सुद्धा केवळ क्रिकेटमधून 30,000 कोटींचा सट्टा सरकारला मिळू शकतो। आणि याच्याशिवाय इतर अनेक गोष्टींमध्ये हा सट्टा किंवा जुगार जो आहे तो चालू असतो, ज्याच्यामधून किती मोठी रक्कम सरकारला मिळू शकते तर ती 3 लाख कोटी रुपये इतकीची आहे। आणि ही जी रक्कम आहे ती म्हणजे रिझर्व्ह बँक सरकारला दरवर्षी जे डिव्हिडंड आणि सरप्लस देत असते त्याच्या तुलनेतली ही रक्कम आहे। आणि दुसरीकडे हे पण आहे की आपण जर समजा हे लीगल फ्रेमवर्कमध्ये आणलं नाही तरी सुद्धा हे थांबणार आहे का? तर हे अजिबात थांबणार नाहीये। इतक्या वर्षांपासून ते चालू आहे। प्रत्येक वेळी अशा गोष्टी आल्या की आपल्याकडे एक नैतिकता आणि महसूल याच्यामधला एक संघर्ष सुरू होतो। कारण सरकारसाठी महसूल आवश्यकता असतो तर दुसरीकडे समाजामध्ये त्याला एक नैतिकच्या दृष्टीने बघितलं जातं, जे दारूबंदीच्या बाबतीत पण होत असतं। पण ही जी प्रथा आहे किंवा जुगार सट्टेबाज जो आहे तो आपल्याकडं अगदी इतिहास काळापासून चालू आहे। आपल्या पुराणामध्ये त्याचे दाखले आहेत। म्हणजे जर महाभारतातलंच उदाहरण घ्यायचं झालं तर कौरव आणि पांडव हे द्यूत खेळायला बसलेले होते। त्याच्यामुळं ही जी मानसिकता आहे ही आपल्याकडे काही नवी नाहीये, ती जुनीच आहे। फक्त जर ती लीगल फ्रेमवर्क मध्ये आणली तर त्याच्यामुळे 2 गोष्टी होतील। एक तर याच्यामध्ये जे गैरप्रकार होतात, जो ब्लॅक मनी येतो तो सुद्धा रोखला जाईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकारला जे उत्पन्न मिळेल त्याच्यातून हे जे सगळे पैसे आहेत ते सामाजिक सुरक्षेसाठी किंवा ज्या खेळामधून तो पैसा येतोय त्या खेळाच्या अत्यंत चांगल्या सुविधेसाठी वापरले जाऊ शकतात असं म्हणणं आहे। आणि त्याच्यामुळं जर अर्थ राज्यमंत्र्यांनी हे विधान केलं असेल तर त्याच्या दृष्टीनं पुढे काही पावलं पडतायत का आणि इतर देशांप्रमाणे आपल्याही देशामध्ये हे होईल का हे पाहणं महत्वाचं असेल। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।